बैठक सुरू आहे। मराठा सेवा संघाने काय दिलं तर मराठा बहुजन समाजाच्या तरुण मुलांच्या डोक्यामध्ये विज्ञानवादी विचार पसरवले आणि त्यामुळे परिवर्तनाची दिशा या देशामध्ये आणि या राज्यामध्ये सुरू झाली। काल ज्यांनी प्रवीण दादा यांच्यावरती शाई फेक केली, हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मी इथं सर्वप्रथम नेहमी लोक मीडियाच्या विरुद्ध कधी जाण्याचा प्रयत्न करत नाहीयेत, परंतु आम्ही विचाराचे कार्यकर्ते आहोत। मीडियाने काय दाखवलं? शिवप्रेमी होते। कुठलं शिवप्रेम? आणा समोर त्यांना। कुठल्या शिवप्रेमाच्या गप्पा मारतात? अहो, जातीयवाद आणि धर्मवाद या राज्यामध्ये पोसायचा आहे, राजकीय दृष्ट्या संपवायचं सगळ्या पक्षांना। पक्षांची लढाई पक्षाच्या विचाराची किंवा त्या ताकदीची असेल, परंतु सामाजिक क्षेत्रामध्ये सर्व पक्षांच्या विचारांना बळ देणारं, खेडोपाड्यामध्ये काम करणारी विचाराची संघटना म्हणून हे काम करणाऱ्या बरोबर संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्याला तिथं जाहीर कार्यक्रमाच्या त्या ठिकाणी गाठणं आणि त्याच्यावरती शाही फेक करणं, हे शिवप्रेमी असतात का? हे असले बेगडी शिवप्रेमी? मला आज विचारपीठावरती अनेक मान्यवर आहेत। इथं आदरणीय खेडेकर साहेब आहेत, बाळासाहेब आंबेडकर आहेत, शिरोळे साहेब आहेत, रवींद्र अण्णा आहेत, श्रीमंतजी कोकाटे आहेत, या ठिकाणी आमचे थरकुडे आहेत आणि लढणारे अरविंद भाऊ आहेत, मोरे आहेत, सगळेच प्रशांत दादा आहेत, सगळेच बाळासाहेबजी दाभेकर आहेत। या पुणे शहराच्या 25-30 वर्षाचा मागचा इतिहास समजून घ्या। हे आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि संभाजी महाराजांचा इतिहास सांगतात। यांना किती इतिहास माहितीये? अरे, छत्रपती संभाजी राजांना 4 भाषा येत होत्या, 10 भाषा येत होत्या, 4 ग्रंथ छत्रपती संभाजी राजांनी लिहिले। त्याच्यामध्ये बुधभूषण, नखशिखा, नायिका भेद आणि 7 शतक सारखे ग्रंथ लिहिले। आणि ज्या संघटनेमुळे गावोगावी जिजाऊ रथयात्रा असेल, छत्रपती संभाजी महाराज असेल, शिवाजी महाराज असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, शाहूजी महाराज असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून ही जी फुले शाहू आंबेडकर ही शृंखला सुरू होते, ही खेडोपाड्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडने केलं। आणि त्या संभाजी ब्रिगेडच्या मोरक्या ज्यांच्या नेतृत्वाखाली काम केलं आम्ही, ते आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब आणि प्रवीणदादा गायकवाड आणि मी स्वतः आम्ही 25-30 वर्ष काम करत असताना आज ज्या पद्धतीने त्यांच्यावरती जो हल्ला केलेला आहे, तो हल्ला एवढा सहज समजू नका। तुम्ही सुरुवात केलेली आहे, शेवट आम्ही निश्चितरित्या करू, हे लक्षात ठेवा। आणि म्हणून मला विचारपीठावरच्या मी या अगोदर ऐकलं नाही, पण श्रीमंत कोकाटे यांनी ज्या पद्धतीने मतं व्यक्त केली, अरविंद भाऊ, की या राज्यामध्ये जेव्हा पुरोगामी विचारांची शक्ती आणि सत्ता येते, त्यावेळेस पुरोगामी जेवढं प्रतिगामी जेवढं वाईट काम करतात ना, त्याच्यापेक्षा पुरोगामी जास्त वाईट काम करतात। पुरोगामी कार्यकर्त्याला वापरायचं, त्याचा वापर करून घ्यायचा, अडचणीच्या काळामध्ये त्याला त्याच्याकडनं जी काय असेल ती मदत घ्यायची।